कारण की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर जायचं. मनोज काळे सर आणि मनाली काळे मॅडम यांना विनंती आहे आपण हा सन्मान लोखंडे प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालं यश सिंगल पॉईंट. मैदान चालायसाठी होत असताना कुठल्यावरती आला वापर केल्यानंतर पार असं असताना पुन्हा चढायची दाखल झालं कोर्टमध्ये 7च्या गटामध्ये आम्हा क्लासिक क्लबच्या काही ते कोणाची कमाई केली जाईल का. 6 नंबर प्रयत्न तर करतात हर्ष मेहर याच्या डाव्या कोपऱ्यावरती हल्ला काढायचा प्रयत्न परंतु त्या कंट्रोलमध्ये नरेश ॲडव्हान्स आले होते. जी पोझिशन बनवणं गरजेची होती समोर ब्लॉक करण्यासाठी त्या पोझिशनमध्ये न येता डॅश करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये असफलता. एक गुण मिळवला आणि सुनील पुन्हा एकदा सरासरी येत असताना 6च्या डिफेन्समध्ये आक्रमक रूप धारण केलंय आणि यावेळेला शिकार उजव्यानंतर शिकायला केलंय. उजव्यानंतर शिकायला शिकार करत असताना एखाद्याला ठिकाणी पुन्हा एकदा सरासरी दाखल झाला कोर्टमध्ये 10 मिनिटांमध्ये मजा येणार पहिला हातचा खेळ म्हणजे आपल्या अगोदरचा खेळ आणि त्या खेळामध्ये आतापर्यंत कोणीही सबसेट बढत घेताना दिसला नाही. बॅक काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे ऍडव्हान्स येत असताना आणि आता ते गोल बरोबरीचे असताना कोणाचे पेशन्स मोठे बघण्याची वेळ आली. थर्ड गुड आहे करावं तरी काय काही नाही गुण मिळवावं लागणार आहे. समोरून दाखवण्याचा प्रयत्न परंतु जितक्या वेगाने खेडेकर आले. थर्ड वेदांत 9 नंबर साठी आलाय आणि 7च्या गट्टेमध्ये वेदांतला गुणाची कमाई करणं. मगाशी दुवाड्यामध्ये वेदांतने 2 गुणांची कमाई केली होती. पुन्हा एकदा बाटफोड आधुनिक कबड्डीचं हे दर्जेदार कौशल्य सादर केलंय 2 नंबरनं बाल मित्र मंडळनं खूप चांगल्या रीतीनं इथे टॅकल पॉईंट मिळवला आणि एका गुणाची कमाई करत असताना दुवाड्यामध्ये गुणाची कमाई केली. त्यानंतर 33ला नोव्हेंबर 18ला स्वप्नील लोखंडेला दाखल झाला 10 मिनिटांच्या कोर्टमध्ये 6चा डिफेन्स. असा डिफेन्स जिथे बोनस बिलकुल ऑन आहे. प्रचंड अनुभव नरेश जिंद्रे यांच्याकडे आहे. आता अनुभवाला कशा पद्धतीने वापरलं जातं त्याच्याकडून बहुत ही बडी गलती प्रयत्न थोडा चुकीचा होता. थर्ड रेट 5च्या डिफेन्समध्ये थर्ड रेट आणि त्या थर्ड रेट साठी आला चलतो. बघूयात गुणाची कमाई केली जाते का. 5च्या डिफेन्समध्ये असताना चौथी डाव्या कोपऱ्यावरती खेळून चढाई करतात आणि त्यानंतर उजवीकडे जात असताना आपल्या चढाईला इथे छलांग लगावली गेली परंतु हातातून सुटला झाला. बाल मित्रमंडळाच्या चढाईसाठी आता स्वप्नील लोखंडे चढाईसाठी कोर्टमध्ये बाल मित्रमंडळाचा जिथे 2 डिफेंडर कोर्टमध्ये तैनात आहेत. तब्बल दोन्ही पायावरती अनिरुद्ध पाटीलने केलंय अटॅक आणि तो अटॅक करत असताना सिद्धांतने स्वप्नील लोखंडेला गुणाची कमाई नाही झाली. नरेशने आता चढाईसाठी आलाय. श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी, अभिमान कबड्डी. अनिरुद्धने केलं
साई दोन्ही पाय कवटाळत असताना जर्सीचा नंबर आहे 60. कबड्डी खेळामध्ये खेळाडू असतात 60 आणि करावी लागते मात, त्याशिवाय विजय नाही मिळत. आता तो विजय मिळवण्यासाठी मात करावी लागणार आहे, पण कोण कोणावरती करणार? पाच मिनिटाचा खेळ शिल्लक. 11-12, 12-11. थोड़ा तुमच्या समोर येईल. 13-11 तो मेरा क्या असा पुकार दिलाय आणि त्यानंतर चढायचं चढाईकडून दाखवायचं राहण्याच्या कोर्टमध्ये. काय इथे कोणाची कमाई केली जाईल का? गरजेचं आहे, गरजेचं आहे. मिडलाईन पार झाली असती तर कहाणी बदलली असती. साईनं मिडलाईन पार करून दिल्या चढाईसाठी. 11-16 नाही, 11-16 मिळणार आहे. उत्तर बघण्यासाठी स्टेप नरेश बिंदळे पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल. 6च्या डिफेन्स मध्ये आमच्या बझरवरती एक लाईन येते, त्या लाईन मध्ये दरवेळेला तुम्ही बघू शकता. आपण एंट्री गेट जवळ येऊन थांबायचं त्वरित. बारा 22-12 तिसरा प्रकार देण्यात आला. शिवशंभू बोईसर आणि शिवसाई विमानमार्ग वसई स्वप्नील लोखंडे चढाईसाठी दाखल. बाल मित्रमंडळाच्या कोर्टमध्ये 10-10 मिनिटाच्या मॅच मध्ये तुम्हाला वेळेचा बारा 24-12 अशा पद्धतीने